सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली हे क्रिकेटचं मैदान गाजवणारे क्रिकेटर्स आता फुटबॉलकडे वळलेत। प्रत्यक्ष मैदानात आपल्याला ते फुटबॉल खेळताना दिसणार नाहीत, पण आता त्यांच्याकडे फुटबॉल टीम्सची मालकी असणार आहे। भारतात होणाऱ्या इंडियन सुपर लीगमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं कोचीची टीम विकत घेतली आहे, तर सौरव गांगुलीनं कोलकात्याची टीम विकत घेतली आहे। क्रिकेटर्स मैदानात उतरल्यावर मग बॉलिवूड स्टार कसे मागे राहतील? रणबीर कपूर, सलमान खान आणि जॉन अब्राहम देखील फुटबॉलच्या मैदानात उतरलेत। बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि जॉन अब्राहम यांचं फुटबॉल प्रेम जग जाहीर आहे, पण आता त्यांच्यासोबत बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानही मैदानात उतरलाय। त्यामुळे क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार मैदानात उतरल्यामुळे पहिल्या फुटबॉल लीगची चांगली चर्चा सुरू झाली आहे। एक नजर टाकूया फ्रँचायझी आणि त्यांच्या मालकांवर। सचिन तेंडुलकर आणि PVP व्हेंचर्स यांच्याकडे कोचीची टीम असणार आहे, तर कोलकाता टीमची मालकी आहे ती सौरव गांगुली आणि ॲटलेटिको मॅड्रिड आणि हर्षवर्धन नियोटिया यांच्याकडे। तर बॉलिवूडचा नवा सुपरस्टार रणबीर कपूरकडे मुंबईची टीम आहे, तर दबंग सलमानकडे पुण्याची फ्रँचायझी आहे। जॉन अब्राहमनं गुवाहाटीची टीम विकत घेतली आहे। बंगळुरूची टीम द सन ग्रुपनं विकत घेतली आहे, तर दिल्लीची टीम समीर मनचंदा यांच्याकडे आहे। गोव्याची टीम वेणुगोपाळ धूत आणि दत्तराज साळगावकरांकडे आहे। पहिल्याच फुटबॉल लीगला स्टार्सकडून मोठा प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे IPL सारखी ही फुटबॉल लीग देखील यशस्वी होईल असं बोललं जात आहे। आता बघायचंय या लीगमध्ये कोणते स्टार फुटबॉलपटू सहभागी होतात। ही लीग यशस्वी झाली तर भारतीय फुटबॉलमध्ये नवं युग सुरू होऊ शकतं। अमित मोडक, जय महाराष्ट्र, मुंबई।